तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्यावर उपमुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजनांच्या नावाची चर्चा सुरू असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये दिसू लागल्या। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मात्र यावर स्वतः गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं। मी उपमुख्यमंत्री होणार या बातम्यांमध्ये तथ्य नाही असं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं। कुठलंही तथ्य नाही की मी उपमुख्यमंत्री होणार, गृह खातं कोणाला मिळणार, कोणतं खातं कोणाला मिळणार, यामध्ये कुठलंही तथ्य नाही। ही बातमी निराधार आहे। परवाच ज्यावेळेला कोर कमिटीची मीटिंग झाली, देवेंद्रजींनी सांगितलं की ज्या जागा कमी आल्या त्याची जबाबदारी मी स्वीकारतो, तिथपर्यंत ठीक होतं। नंतर आपल्यासमोर त्यांनी सांगितलं की मग मी सरकारमधून बाहेर पडतो आणि नंतर संघटनेचं काम करतो, 3 महिने पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढतो। पण आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीला नकार दिलेला आहे। माननीय आमचे अध्यक्ष आहेत बावनकुळेजी, त्यांनी तात्काळ प्रेस घेऊन आपल्यासमोर या गोष्टीचा खुलासाही केलेला आहे। निश्चित देवेंद्रजी अतिशय आमचे सक्षम नेते आहेत, त्याबद्दल कुठला दुमत कोणाच्या मनामध्ये नाहीच आहे आणि त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपदी असलेच पाहिजे। गृहमंत्र्यासारखं एक जबाबदार पद, त्यांचं गृह खातं हे त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहे, तेही त्यांनी सांभाळलं पाहिजे आणि त्याबरोबर संघटनेचं कामही ते बघतील। आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की अमित भाईंनी जे सांगितलं ते अतिशय खरं सांगितलेलं आहे असं मला वाटतं। आणि शपथविधीनंतर त्यांच्याशी पुन्हा चर्चा करतील आपण सांगताय तसं तुम्हाला कळालं म्हणून। पण आम्ही आमच्या भावना माननीय अमित भाई असतील, माननीय नड्डाजी असतील यांना जाऊन सांगणार आहोत, त्यांना भेटणार आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।